या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। नवरात्र म्हणजे शक्तीपूजा, पण मैत्रिणींनो, शक्ती म्हणजे केवळ सामर्थ्य नाही बरं। तुम्ही कधी विचार केलाय का की शक्ती संयमात सुद्धा असते आणि संयम विवेकातून ज्ञानातून निर्माण होतो। आणि म्हणूनच आजचं शब्दसुमन माता ब्रह्मचारिणीच्या चरणी अर्पण। ब्रह्म म्हणजे सर्वोच्च ज्ञान आणि चारिणी म्हणजे चालणारी अशी आपली ब्रह्मचारिणी माता। ती पर्वतराज हिमालयाच्या घरी लाडाकोडात वाढलेली शैलपुत्री, पण तिच्या मनात एकच ध्यास होता, तो ध्यास होता शिवपत्नी होण्याचा। त्यासाठी तिने हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली। सुरुवातीला फक्त फळावळं खाल्ली, नंतर मात्र झाडाचं एक पान खाऊन तिने तपश्चर्या केली। पुढे पुढे तर तिने संपूर्ण अन्नपाण्याचा त्यागच केला। खरं तर तिला त्याचा विसरच पडला होता आणि इतक्या तीव्र तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी असं नाव मिळालं। तपश्चर्या, संयम आणि अढळ श्रद्धेचं मूर्तिमंत रूप म्हणजे माता ब्रह्मचारिणी। तुमच्या लक्षात आलं का? जगातील सगळ्यात कठीण साधना जर काय असेल ती म्हणजे संयम पाळणं। संयमामुळे माणूस संकट झेलतो, कशाचीही तमा न बाळगता ध्येयाकडे वाटचाल करतो आणि शेवटी विजय मिळवतो। आजच्या समाजातही आपल्याला संयमाची ताकद लागतेच। करिअरमध्ये यशस्वी व्हायचं असेल, कुटुंबात सुखशांती टिकवायची असेल, अन्यायाविरुद्ध उभं राहायचं असेल, तर क्षणिक उतावळेपणाला आवर घालून योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद ही संयमातून येते। ब्रह्मचारिणी मातेसमोर नतमस्तक होत आयुष्य ध्येयवादी आणि संयमी ठेवणं हीच माता ब्रह्मचारिणीची पूजा आहे। आणि हो, आजचा रंग देखील लाल आहे। आता तुम्ही म्हणाल लाल रंग म्हणजे अग्नी, अपार ऊर्जेचा रंग। तिचा संयमाशी काय संबंध? पण लक्षात ठेवा, फार महत्त्वाचा संबंध आहे। अग्नी नियंत्रणामध्ये असेल तर तो सृष्टीचं निर्माण करेल, आणि जर नियंत्रण सुटलं तर विनाश घडवतं। म्हणूनच संयमाशिवाय लाल रंगाची ऊर्जा ही अपूर्ण आहे। माता ब्रह्मचारिणीच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात संयमाचं तेल अखंड प्रज्वलित राहो, हीच माझी प्रार्थना आणि नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। अंबे माते की जय।